आज जा लवकर वरती. कुठं जैसलमेर उज्जैन का? रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. कसं आहे ना, माणसाला आहे ना जबाबदाऱ्या लवकर उठवतात बरं का, अलाराम नाही उठत. त्याच्यामुळे आहे ना लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना माणसाला जबाबदाऱ्या उठवते ना, तो माणूस आयुष्यात सक्सेस झाल्याशिवाय काय राहत नाही बरं का. अलारामच्या भरोश्यावर काय राहत बसू नका. आणि कसं राहतं ना, ज्यांनी ना हे पाण्याच्या नळ्या लावलेल्या आहे ना साऱ्याला बरं का, कॉक सिस्टीम ज्यांनी करेल ना, त्यांना माहिती बरं का टायमिंग कोणत्या साऱ्या किती वेळात भरण. मग एक असाच एक अंदाज धरून मला जागा ऑटोमॅटिक आली ती, म्हणलं आता आल्या सरची चक्कर मारून जाऊ. आणि योगायोगाने त्या साऱ्या भरल्या बी होत्या. मग आहे ना पहिले ज्या साऱ्याला चालू होतं पाणी त्या साऱ्याचे कॉक बंद केले, आणि ज्यांना पाणी चालू करायचं होतं त्या साऱ्याचे कॉक चालू केले. पण कसं आहे ना, ज्या काही कोरड्या साऱ्या राहते त्याला मोजून एक अंदाज आहे ना, पाणी जोपर्यंत लाईट आहे ना तोपर्यंत पूर्ण असं या हिशोबात ना कॉक चालू करून दिले. मग आपण गेलो होतो घरी गेल्यावर पाहत होतो, म्हणलं 4 वाजले. म्हणलं आता काय, आता 4 वाजले म्हणलं रोटाच टायमिंग तसा बी झाला बरं का. आणि उठले आपण रोजचे स्क्रिप्ट लिहित राहतो आजच्या दिवसभरात काय काय करायचं आपल्याला प्लॅनिंग मध्ये. तर कसं होतं ना, सकाळी गाय पिळ्यात झाल्यानंतर अण्णांनी ना काल डबा आणला होता, एक बेस्ट कालचं सांगितलं त्यांना आणायचा. तर ती जी पावडर आहे ना ती कारोडीसाठी वापरली ती बरं का. आता बऱ्याच जणांचं रील वगैरे सोडल्या होती मी त्या पावडर पास्ता आणि कारोडीची. त्यांचं म्हणणं 3 महिन्याच्या नंतर पाहिजे. काय असताना अचानक बदल करण्यापेक्षा आहे ना आता हळूहळू बदल कधी पण योग्य बरं का. आता कारोडी जवळपास 1 महिन्याच्या झालत्या बरं का. बेस्ट कालची जी काय पावडर आहे ना आपण आहे ना ते 1 चमचा भरती घेत देतो असतो हळूहळू, म्हणजे जेणेकरून काय ना लवकरात लवकर कारोडी ना खाद्यावर येतील, खाद्यावर येतील ते महत्वाचं राहतं. 3 महिने दूध पाजणंच गरजेचं आहे असं पण नाही काही. बाळ जोपर्यंत आहे तोपर्यंतच कारोडी जर पक्क्या होत गेल्या तर त्यांचं भव्य आयुष्य चांगलं राहतं. मग काय त्याच्यानंतर आहे ना घरचा उद्योग आवरून आपल्याला जायचं होतं गावात प्लांटवर. आता प्लांटर होतं थोडंसं कामाचं नियोजन, मग काम वगैरे झालं त्याच्यानंतर आपण परत रिटर्न आलतो घरी. आणि कसं ना मकाला खत टाकायचं झालं, पण मकाला खत टाकायला काय मुहूर्त भेटतच नव्हतं. मग म्हणलं आज आहे ना थोडा टाइम काढून पहिले एकदा मका आहे ना सुईला लागून जाईन म्हणलं इरा टाकल्यास नंतर नाही का. मग काय खालच्या तुकड्यात आहे ना मी एकटाच होतो बरं का खत टाकू लागायला. त्याच्यानंतर मॅडमचं आवरलं का मग मॅडम वरच्या तुकड्यात आहे ना खत टाकू लागायला मदत करणार होती मला. कसं ना जोडीनं काम जे करतं ना त्याला खरंच रुबाबच वाटतं बरं का माणसाचं. कारण कसं राहतं खांद्याला खांदा लावून काम जर तुमची बाय माणसं तुमच्यासोबत जर करीत असा ना त्याच्यात आहे ना मजाच वेगळी राहते बरं. ज्या ठिकाणी जोडीचं काम असतं ना त्या ठिकाणी व्हिडिओ शूट केल्याशिवाय काय आपण राहत नसतो. त्याच्यामुळे स्टँड वगैरे सगळा सेटअप वगैरे लावला, मग कॅमेरा वगैरे ऑन केला आणि मग आम्ही खत टाकायला चालू केलं. मग काय खत टाकायचं झाल्यानंतर अण्णा मला म्हणे मग आता आहे ना खताचं भांडं जर आवरला असेल ना तर मग एकदा मोटर चालू करून घे, मी लगेच पाण्यापाशी उभं राहतो म्हणे. म्हणलं काय हरकत. मग काय त्याच्यानंतर मोटर ढळून दिली ती, पण विनोदाला ताण देत होता. तेव्हा आजी आली काठी घेऊन मारायला तुला. आता पळ लवकर वरती. आजी काठी घेऊन आली मारायला, जा लवकर. आई पडशील तिकडं कुठं चालला. आई अरे तिकडं नको जाऊ विनू. हळूच इकडं जाय वरती. आजी आली लवकर वरती. आजीने धरला तर मारे मग. चाल इकडे वरती आहे. तो आवाज ऐकून तिकडे गेला आणखीन तो. इकडे वय चाल. अरे पाडला हा का भरला आता. आजी गेली घरी. चल इकडे. आजी गेली घरी. चल ये बाहेर. आजी गेली घरी. चल लवकर. चल आजी गेली घरी. चल मी तुला घेतो इकडे. चल आजी गेली घरी. आजी नाही येत. हा आजी नाही आली. आजी गेली घरी. चल आजी गेली घरी. पाण्यात खेळायचंय. अरे कपडे कसे झाले कपडे. होय वरती चाल. वरती होय. काठी घेऊ का रे मी. वर होतो का लवकर. होय वरती चाल. नाही होणार. फाटका दिना मग कळंन का. आजी गावाला चालली पाय. तुला जायचंय का. आजी गावाला चालली, जायचंय का तुला. पाण्यात खेळायचंय नाही म्हणतो. तिथंच खेळ राहिल तू कवर व्हायचे. चल लवकर चल. मग काय त्याच्यानंतर आशपाक म्हणे आपला ना पेट्रोल इंजिन चालन राव म्हणच्यावर म्हणून आपल्याला जावं लागत म्हणे गंगापूरला घेऊन. म्हणलं काय हरकत नाही जाऊ म्हणलं. मग भाऊना गाडी घेतली लगेच निघालो होतो आम्ही. मग काय आमच्या पुढे ना एक जनरेटर रिपेअरिंगला येलो होतं. फिटर नाही ना ते जनरेटर रिपेअर केलं. नंतर आमचा नंबर घेतला.
मग काय ना कामात काम गंगापूरला गेलतो ती आता नाही ना चुना घेऊन आलतो बरं का आपण, कारण की आपल्याला ते लावायचं होतं दावणीला. आता दावणीला का चुना लावायचं होतं तर मकर शेवाळ येत होतं बरं का दावणीला, त्याच्यामुळे म्हणलं आता आहे ना चुन्याचा प्रयोग आहे ना आपण करून पाहू. कसं नाही व्हिडिओमध्ये पाहू शकतो बरं का तुम्ही, लय शेवाळ आलेलं होतं. मग एकदा दावणीतलं पाणी ना आपल्याला बाहेर काढणं गरजेचं होतं. मग दावण आहे ना म्हणलं आता आहे ना फ्रेश करावं लागेल तरच आपल्याला त्याला चुना लावता येणार आहे. पण मग कसं आहे ना म्हणलं आधी वगैरे ना एकदा चुना भिजू घालू म्हणलं बकेटीत, कारण की त्याला भिजायला ना बराच वेळ लागणार आहे. तर आपली दावण आहे ना घासून होती म्हणलं चाकर. टाकू एवढा हळूच टाक, हळूच टाक, हात काढ. दोन तीन टाक, ते दावणीला पुरला बी पाहिजे असं आहे. नको सरक टाका तो. फेकण्यात नाही गेला पाहिजे तू. 100 रुपयाचा झाला ते गेलं. नाही हे फेकले काढलेलं फेकण्यात नाही गेलं पाहिजे मला ते म्हणायचं. थोडं राहणार जाय नाही. काठी कुठे ती मी आणली. टाका तो, टाक कमी पडायला बसला तो. हवले मोठं आहे तू. काटे ना पुढं भिजत त्याला आता तो. अरे तू भिजू दे, काहीच नको करू त्याला. हे बघ फुटायला लागली तुझी. बस 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 नका आणू, नको जाऊ तिकडे आता, ती काही नाही करत तुला. चल घे बकेट, घे चिवडी. चल पाणी काढून टाकायच्यातलं. धर व्हिडिओ घे. हात पुश, हात पुढे माझं घे पण म्हणून बकेट असं बकेट आधी बोला दोघं आले. बकेट धर समोसा. अजून नाही बस आज दिलीच सर माझं डोळा थोडं झाला का घंटा खा. ऐक ना पडका नाही एखादा थोडं धर तो कॅमेरा. समोर तो आता ते हिरव दे फक्त काठी गाळायला इकडं नको. इकून आहे ना हा राहू दे खाली ठेव. चालू आहे ना. हा समोर तू साईडला होते. पप्पा धरतो मी. माग लागली चांगली ती काठी आणली ती लागली माग आरून पाहिलं म्हणलं बाबू उचलून घेतलं असतं.
सगळं दावणीला असं फिनिशिंग मध्ये लावायचं आपलं नाही या काठी आणली त्यांनी तिला चिवडे हातोगलं माग होय नाही ना सरक ना माग मी इकडेच राहते या इकडच पप्पा अशी भारी पेंट केली गव्हाण मग हे लाखात एक कोणते हे काय होईन लाखात एक करा पेंट बाय मग काय कसं आहे ना ही लाल आहे ना डुबरी कारवड आहे ना थोडी कानापली होती बरं का म्हणलं एकदा लगेच डॉक्टरला बोलून घेऊ फर्स्ट स्टेजमध्ये ना डॉक्टर जर आले ना तर ओके काम होऊन जातं बरं का लय दुखणे लांबत नसते जनावरांची त्याच्यामुळे दूध उत्पादकांनी ना लक्ष द्यायचं या गोष्टीकडे नाही का थोडंसं मग काय हाडवे डॉक्टर आहे ना फोन केला गेले लगेच आले मग काय सगळे घरचे फोन घ्यावरून संध्याकाळी पोरांसोबत गप्पा मारायला गेलो आपण मंदिरात आणि आजचा चर्चेचा टॉपिक जरा महत्वाचा होता बरं का पण त्या टॉपिकवर चर्चा करून मी पण लय बोलत होतो कारण की आता आहे ना फिरायला जायचा प्लॅन आहे ना आतापर्यंत 50 वेळेस झाला पण एकदा पण सक्सेस नाही झाला कुठं जैसलमेर उज्जैन का मध्ये एक हाई अजून हा ती मॅपला टाकला बाकी दर्गा एक मध्ये आणि कसं ना आमच्यासारखंच तुम्ही पण प्लॅन करून जर कुठे फिरायला जात नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा रामकृष्ण हरी.